विधेयक 27 वर बोलताय की 28 वर? विधेयकावर ते मगाशी माझी चूक झाली, ती दुरुस्त करतो. मंत्री तसे मंत्री तसे सर्व उत्तर द्यायला दोन्ही प्रस्ताव एकत्र करतोय आपण. मंत्री महोदय, खरं म्हटलं तर 11.5 लाख कोटीचं कर्ज झालं असं आम्ही ऐकतोय. कर्ज कमी करायची संधी आहे. भाऊंनी फार महत्त्वाचा विषय घेतला. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भूमीमध्ये जी जमीन आहे तिच्या जमिनीचं आरक्षण कोणाचंही असो, दिल्लीचं असो, गल्लीचं असो, आता आंतरराष्ट्रीय असो, राज्य सरकारने हस्तक्षेप केला तर निश्चितपणाने त्याचा फायदा होऊ शकतो. जसं आपण 27च्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या कुळवाईटीच्या जमिनीला आपण नियम लावले. त्या कुळवाईटीच्या जमिनीच्या संदर्भात त्या कुळवहिवाटीला आपण 10 वर्षाचा चेंज ऑफ यूज करण्याचा निर्णय घेतला. औद्योगिक क्षेत्र वगैरे अनेक विषय घेतलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्या असलेल्या शेतकऱ्याला तुम्ही 40 पट त्या ठिकाणी आकारण्याचा घेतलेला आहे. तर त्या सामान्य शेतकऱ्यांनी स्वतःला बदली केली तर त्याला नका लावू, रद्द करून टाकला. आता माझं म्हणणं एवढंच आहे या संदर्भामध्ये की आपण खरोखर हस्तक्षेप करा की ज्या जमिनी आता आपल्याकडं औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन दिल्या ज्याचा उल्लेख केला, ज्या जमिनी चेंज ऑफ यूज करून घेतात म्हणजे इंडस्ट्रीसाठी वापरायचा आणि परत चेंज ऑफ यूज करायचं आणि मग ते आता रेसिडेंटला एवढा भाव आहे की आता ते होत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे कांजूरमार्गला गोदरेजची एवढी जमीन आहे, 1000 एकर जमीन, आणि 1000 एकर जमिनीच्या बाबतीमध्ये वाडियाटलची जमीन आहे. तर माझं म्हणणं असं आहे की सभापती महोदय, मंत्री महोदयांनी ह्यात लक्ष घालावं. आणि हे लक्ष घालत असताना बीपीडीचा उल्लेख केला गेला. आता पहिलं मिठागर आहे म्हटल्यानंतर परवानगी दिली जात नव्हती. आता जर बघितलं तर वडाळा साईड आणि मुलुंड साईडला या असलेला मिठागर किंवा बीपीटीच्या जागेवर सर्रास या ठिकाणी आता बांधकाम सुरू झालेलं आहे. विदाउट स्टेट गव्हर्नमेंट परमिशन असेल, परंतु स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकारच नाही अशा आविर्भावामध्ये काम चालू झालेलं आहे. माझं म्हणणं आहे की त्या जमिनीसुद्धा राज्य सरकारने स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला तर तो योग्य होईल. मला माहीत नाही, उद्या मुंबई पोर्टरसुद्धा हे आता GMPT, तुमचा दिघी पोर्ट, त्यानंतर पालघरच्या इथं तुमचं आता नवीन पोर्ट होतं आहे. हे जर झालं तर या पोर्टला सुद्धा भविष्यकाळ किती असेल आणि तिथल्या आजूबाजूच्या PDML रोडच्या जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या BPTच्या अंडर आहेत, तिथे इमारती आहेत. माझं म्हणणं की त्या सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा आणि ह्या सर्व गोष्टी करताना मग TDR FSI करत असताना या जमिनी ताब्यात घेऊन त्यासाठी आरक्षण काही ठिकाणी सामान्य लोकांसाठी करण्याच्या वतीने निर्णय घ्यावा असं मला वाटतं. मला वाटतं या बुलामध्ये एवढं तुमची सुधारणा 28च्या मध्ये आहे. त्या 28च्या सुधारण्यामध्ये TDR FSI वगैरे तुम्ही बिल चांगल्यासाठी आणलं का काय आम्ही बोलणार नाही. ते अजून कोणासाठी आणलं याच्या संदर्भात आम्ही बोलणार नाही. फक्त एवढंच आहे की शासकीय जमिनीच्या संदर्भामध्ये आपण काही ठिकाणी आरक्षण देणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या जागा तुमच्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकदा तुम्ही स्वतः रिव्ह्यू घ्या आणि त्या रिव्ह्यू घेतल्यानंतर त्या जमिनीच्या संदर्भातून काय करायचं याचा निर्णय तुम्ही घ्यावा एवढी सूचना करतो. सभापती महोदय, मी या बिलाला अनिल परबजी, भाई जगतापजी, सचिन अहिरजी, शशिकांत शिंदेजी यांनी ज्या महत्त्वाच्या सुधारणा मांडल्या किंवा काही सजेशन सरकारला दिले त्यामध्ये माननीय अनिल परब साहेबांनी जे सांगितलं आहे की पॉवर डेलिगेट करताना या पॉवरचा मिसयूज जो आतापर्यंत अनेक प्रकरणात त्यांनी 155 आणि अनेक प्रकरणात बघितलं. 70B मध्ये, कोकणामध्ये 70B आहे, 70B मध्ये इतकं त्या ठिकाणी मग काही काळात निमित्त झाल्या वगैरे. पण नियमानेच त्यांना कायद्यानेच आपण त्याला 70Bचं जेव्हा महसुली कायदा तयार झाला तेव्हा महसुली कायद्याच्या 1966 मध्ये त्या तरतुदी होत्या की 155चे अधिकार कुणाला, 70Bचे अधिकार कुणाला. तर आता ही गोष्ट खरी आहे परब साहेब की शर्तभंग जेव्हा आपण बोला मंत्री महोदय बोला. त्यांचा प्रश्न आहे. शर्तभंग जेव्हा तुमचाच विषय होता म्हणून थांबलो मी. शर्तभंग जेव्हा आपण नियमाकुल करू आधी का आता आपल्यासमोर प्रश्न काय होता की जसं आता सचिन अहिरजींनी मांडलं की हे जे 999 वर्ष 99 वर्ष ते 30 वर्षाच्या लीज दिल्या या लीजची जेव्हा तक्रार आपल्याकडे येतं की यांनी लीजची लीजच्या ज्या अटी शर्ती याचा भंग केला आहे, लीजच्या अटी शर्तीचा भंग केला. 999 वर्ष 99 वर्षाची लीज आहे, 30 वर्षाची लीज आहे.
अशा वेळी शर्तभंगानुसार ती जमीन परत घ्यायचे अधिकार शासनाला आहे. ऑनलाईन ना पण आत्ता ती तरतूद आपण करतोय. म्हणजे शर्तभंग रेग्युलाइज करायचे अधिकार परिपत्रकाने घेतले होते आणि त्यामुळे राम भरोसे झालं. आता ती MLRC मध्ये तरतूदच नव्हती शर्तभंग कोणी करावा आणि कसा करावा. म्हणून हे नियम आपण जे बनवतोय ना ते इतके चांगले बनवतोय की कुणाही विभागीय आयुक्ताला कलेक्टरला हे पॉवर डेलिगेट करताय. कधी कधी काय होतं आपण कलेक्टरला आणि कमिशनरला पॉवर डेलिगेट करतं, हे खाली डेलिगेट करतात, त्यामुळे खरा प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळं काय करायचं की त्यामुळं आपण या बिलामध्ये आपण तरतूद अशी करतोय फक्त विभागीय आयुक्त जर पॉवर डेलिगेट केलं तर विभागीय आयुक्ताच्या सहीनी तो शर्तभंग रेग्युलाइज झाला पाहिजे, कलेक्टरच्या सहीनीच झाला पाहिजे, त्यांना खाली पॉवर डेलिगेट करता येणार नाही. एक. दुसरा, किती पॉवर देतोय आपण तर शर्तभंगाचे 10 लक्ष आणि 20 लक्षाचे पॉवर, 10 लक्ष कलेक्टरला 20 लक्ष रुपये कमिशनरला. यामध्ये काय होईल 10 लक्ष आणि 20 लक्ष दिल्यामुळं गडचिरोली पासून तर सिंधू रत्नागिरीपर्यंत, रायगड नाही येणार, रायगडमध्ये थोड्या शर्तभंगाचे अमाऊंट जास्त आहे. पण जे त्या ठिकाणी नंदुरबार आहे, धुळे आहे, असे महाराष्ट्रातले जवळपास 30 जिल्हे असे आहेत ज्यांना खेटा मारावं लागतात कारण नसताना मंत्र्याच्या शासनाकडे. असे पॉवर जर 10 लक्षाचे कलेक्टरला दिले, शर्तभंग किती असतं 1000, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये. हे 90% प्रकरणं हे जिल्हाधिकारी आणि छोटे प्रकरणं, यामध्ये काही कलेक्टरला इंटरेस्ट राहत नाही हे करण्यामध्ये आणि कुणालाच इंटरेस्ट राहत नाही, पण हे करणं आवश्यक आहे त्या गरीब माणसाकरता. त्याच्या जमिनी फसल्या आहेत. त्यामुळं आणि हे कुणाकरता करतोय कब्जे हक्कांची जमीन आपण दिली आहे, शेतकऱ्यांना वाहण्याकरता दिली, त्या ठिकाणी आपण लीजवर जमीन दिल्या. त्यामुळं अशा लोकांसाठी जे आहे पुढच्या काळातल्या लोकांनी शर्तभंग केला तर नंतर होईल, पण जुन्या ज्या जमिनी दिल्या त्यांच्याकरता आहे. त्यामुळं तुमची सूचना अनिल परब साहेब जी आहे ते नियमात अशी तरतूद करू की या पॉवर डेलिगेट केल्यानंतरचा दुरुपयोग कोणी करणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःच त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतील आणि विभागीय आयुक्ताला घ्यावे लागतील, त्यांना खाली पॉवर डेलिगेट करता येणार नाही. नियमामध्ये स्पष्ट सुधारणा आपण या ठिकाणी करणार आहोत, त्यामुळे मिसयूज होणार नाही याची काळजी सरकार घेईल. दुसरं, या ठिकाणी जे भाई जगतापजी आपण सांगितलं की FSI आणि TDR वापरण्याचे जे जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी मान्यता आवश्यक आहे, पण FSI आणि TDR हे महानगरपालिकेकडनं मंजूर करतात. महानगरपालिकेकडनं FSI आणि TDR मंजूर करतात आणि मग ते जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवतात. जर या ठिकाणी आपण ह्या नियमामध्ये हे करू शकू की TDR आणि FSI बद्दल महसुली जागेच्या TDR आणि FSI बद्दलचे जर काही असं वाटलं तर शासन आपल्याकडे अधिकार घेईल, जेणेकरून गडबड होणार नाही. म्हणजे स्क्रीनिंग कसं, हे गोष्ट खरी आहे, अनिल परब साहेबांनी बरोबरच म्हटलं की कलेक्टर लेवलला स्क्रीनिंग एक वेळा होतं, मग विभागीय आयुक्ताला दुसऱ्यांदा होतं, गव्हर्नमेंटकडे तिसऱ्यांदा होतं, काही आपण लॉ ज्युडिशियरीकडे पाठवतो. त्यामुळे स्क्रीनिंग करता येतं पूर्ण. पॉवर डेलिगेट केल्यावर स्क्रीनिंग करता येत नाही. आणि म्हणून FSI आणि TDR मध्ये ज्या भानगडी तयार होत आहे यामध्ये आपल्याला नक्की विचार करता येईल की शासन याच्यामध्ये या TDR आणि FSI ला अंतिम करण्याकरता शासनाकडे आलं पाहिजे का, तर आलं पाहिजे, कारण याच्यामध्ये खळा घोळ आहे TDR आणि FSI मध्ये. ही सुधारणा आपली या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी सरकारच्या या ठिकाणी फायद्याची आहे आणि लोकांच्या फायद्याची आहे. या ठिकाणी पूर्वीच्या आदेशाचे व्हॅलिडेशन आपण या ठिकाणी करतोय, तर हे व्हॅलिडेशन करताना ती तरतूद यासाठी करतोय की हे जे शर्तभंग रेग्युलाइज केले शासनाने केलं आहे, हे काही कलेक्टरनी केले नाही, कलेक्टर किंवा विभागीय आयुक्तांनी केले नाही आहे. त्यामुळं आता आपण जे शासनाने आदेश पारित केले आहे शर्तभंगाचे यापूर्वी, पण त्यामध्ये काही असे होऊ नये की जे तरतुदीमध्ये बसत नाही तरी आदेश पारित केले असं वगैरे याच्यामध्ये फार नाही आहे. कारण शर्तभंगाचे अधिकार एका परिपत्रकाने दिले होते, जे लीजमधल्या कंडिशन तोडल्या किंवा कुठल्या तरी कंडिशन तोडून त्या ठिकाणी जे शर्तभंग झाले ते शासनाने रेग्युलाइज केले आहे, ते आम्ही तपासलं आहे. पण निश्चितपणे तुमची सुधारणा तरी आम्ही या ठिकाणी नियमात घेऊ, नियमावलीमध्ये घेऊ आणि त्यामध्ये त्याचा तशी ग्राह्य धरू. या ठिकाणी आपण जे म्हटलं आहे की सदर सुधारणा जी आली आहे त्यामुळं काय होईल की अधिसूचना आणि हे जे निघेल शासन जेव्हा कायदा पारित होईल तेव्हा कायदा पारित झाल्यानंतर शर्तभंगाविषयक कुणालाही कोर्टामध्ये जाण्याची गरज पडणार नाही, कारण कायदा आहे. आता काय करतं, काय कोणी जातं कोर्टात, सरकारला अधिकारच नाही, कुठल्या कायद्याने शर्तभंग केला, काय केला, कुठल्या MLRC तरतूद आहे, पटकन कोर्टात स्टे होतं. आता तरतूद केल्यामुळे काही कोणी कोर्टात जायचा प्रश्न येत नाही, कोर्टात गेले तरी कायदा आहे.
त्यामुळे कायद्याने आपण हे करतोय, म्हणूनच आपण हा कायदा पारित करतोय. आतापर्यंत कोणी कोर्टात जायचं आणि कोणी म्हणायचं की शरदभंगाचे अधिकार सरकारला नाही आहे किंवा ज्यांनी केला त्याला नाही आहे. त्यामुळं हे आपण करणार आहोत. हे ठीक आहे की आता आपलं म्हणणं खरं आहे की ही गोष्ट तपासण्याची गरज आहे की ज्या 999 वर्षाची लीज, 99 वर्षाच्या लीज, 30 वर्षाच्या लीज आणि त्यामध्ये झालेले शर्तभंग, ही गोष्ट खरी आहे की हे फार प्रचंड वाईट झालं आहे. म्हणजे आपण विचार करू शकत नाही असे शर्तभंग केलेले आहे, विचार करू शकत नाही आणि एक रॅकेट तयार करून केलेले आहे. त्यामुळं आता शासन हाच विचार करता हा कायदा करून की असे शर्तभंग जे आहेत यामध्ये सुमोठा आता जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या ज्या कब्जे हक्कानी किंवा लीजनी जमीन दिल्या प्रत्येक जमिनीचं या ठिकाणी सरकारकडनं त्याची आता सुमोठो ॲक्शन घ्यायची. सरकारनेच त्या ठिकाणी शर्तभंग तपासायचे. सरकारने आतापर्यंत का करत नव्हतं, कारण हे कायद्याला अधिकारच नव्हता सरकारला शर्तभंग तपासण्याचा. आणि तपासला तर सरकारकडे आला तर कुठल्या कायद्याने त्याला सरकार जमीन करायची. उद्या जे म्हणताय तुम्ही 4-5-10 जमिनी शासन जमा करा. आता कलेक्टर उपनगरनी एक परवा केला की मोठी जमीन सरकार जमा करून घेतली, त्याला अभय दिला आम्ही, करा जागेवर आहे. तर आता आपल्याला अस्वस्थ करतो म्हणजे मोठी जमीन ताब्यात घेतली. एक कलेक्टर उपनगरनी हिंमत केली आता सर्वांनी, त्यामुळं त्यांनी हिंमत केली, मोठी जमीन ताब्यात घेतली, करोड रुपयाची जमीन आहे. तर आता ते जे म्हणताय तुम्ही, ह्या आपल्याला अधिकार मिळाला आहे कायद्याने की मग तुमच्या लक्षात आलेले, आमच्या लक्षात आलेले किंवा सरकारने सुमोठो तपासून या ठिकाणी पूर्ण तपासणी आपण करणार आहात. जेवढ्या लीज दिल्या 1 क्लिकमध्ये आपण हे आणतोय, कुठली जागा कुठे लीजवर दिली, त्याचं काय परिस्थिती आहे, शाळेसाठी दिली हॉस्पिटल बांधलं, हॉस्पिटल दिलीसाठी भलतंच बांधलं. आणि त्यामुळं ज्या ज्या कारणाकरता जे जमीन दिल्या त्या जमीन त्या कारणाकरता वापरलं जात नाही आहे, हा मोठा शर्तभंग आहे. तो शर्तभंग या ठिकाणी नियमाकुल करायचा का फेटाळायचा? नियमाकुल करायचा तर नियमाकुल करता येईल, पण फेटाळाचा असेल आणि सरकार जमीन ताब्यात घ्यायची असेल किंवा आपल्याला ती महाराष्ट्र शासनाच्या नावाने करायची असेल म्हणूनच हे अधिकार आपण घेतोय. खरं तर हे आपल्या मुंबईकरता, महाराष्ट्राकरता, एक जनतेकरता, गडचिरोलीची जनता आहे, तिला कलेक्टरनी त्याला न्याय द्यावा आणि मोठ्या याच्यामध्ये शासनाने हे अधिकार शासनाकडे ठेवावे. अशा दोन्ही बाजूने सरकारला त्या ठिकाणी स्थिरता देण्याकरता, सरकारने केलेले त्या ठिकाणी शर्तभंग रेग्युलाइज करण्याकरता आणि पुढच्या काळामध्ये जे शर्तभंग दिसतील त्यांना ठिकाणावर आणण्याकरता हे बिल आहे. आणि त्यामुळं आपण दिलेल्या सूचना, अनिल परबजी, भाई जगतापजी, सचिन अय्यरजी आणि शशिकांतजी, आपण दिलेल्या सूचना नियमात त्या ठिकाणी आणून, जे नियम बनतील त्यात आणून यासाठी पारदर्शीपणे आपण यामध्ये सुधारणा करू. सुधारणा हे करणं, सुधारणा मागे जी दिलेली सुधारणा मागे घेतो.